आपल्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे आपल्या सगळ्यांची लाडकी गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू. तर गिरिजा, खूप स्वागत आहे तुझं. कशी आहेस? थँक्यू सो मच. मी मस्त. तू कशी आहेस? मी पण खूप मस्त. तुला खरं सांगू, असं वाटतच नाही की मी तुला पहिल्यांदा भेटते, कारण याआधी तुला सलग 4 वर्ष आम्ही गौरी म्हणून बघतोय. त्यामुळे खूप आपलंसं वाटतंय, खूप जवळची वाटतेस. पण आज तुझी दुसरी बाजू जाणून घ्यायची आहे मला. तर लहानपणीपासून सुरुवात करूया. कसं होतं बालपण? छान, मस्त होतं. पण जसे सगळे लहान असताना खेळणं असेल, इकडे तिकडे बागडणं असेल, तर तसं नव्हतं. कारण माझा जन्म झाल्यानंतर मी जिथे राहत होते तिथे सगळी मुलंच होती, मुली कोणीच नव्हत्या. आणि जी मुलं होती ती माझ्याहून खूप वर्षांनी मोठी होती. तुझ्या वयाचं कोणी? माझ्या वयाचं कोणीच नव्हतं. त्यामुळे ते असतं ना की नको जाऊस, कारण की मुलं कसं एकदम बॉल असेल तर जोरात मारणार तर लागू शकतो. तर त्या गोष्टींमुळे घरचे पण पाठवायचे नाहीत जास्त. तर मी घरीच असायचे आणि मग त्याच्यामुळेच तो एक तसा थोडा शाळेसारखा स्वभाव माझा झाला. आणि मग शाळेत गेल्यानंतर पण मग तेच कंटिन्यू झालं की पटकन बोलणं बिलणं असं नव्हतं माझं. मग त्याच्यानंतरच एक 5वी-6वीत असताना मग डान्स वगैरे सुरू झाला, ऍक्टिंगचं सगळं सुरू झालं. आणि मग मी तिथेच जास्त होते. मग मी शाळेतही जास्त नव्हते, कॉलेजमध्येही जास्त नव्हते. त्यातल्या त्यात मी मुलांशी कॉलेजमध्ये थोडंफार बोलायला लागले. थोडंफार. नंतर मग एक थोडंसं मी ओपन अप व्हायला लागले आणि मग मुलांशी बोलणं वगैरे पटकन मिक्सअप होणं ते व्हायला लागलं हळूहळू करत. आणि मग साईड बाय साईड डान्स आणि ऍक्टिंग सुरू होतं. डान्स क्लास, ऍक्टिंगचा वर्कशॉप असेल, मग डबिंगचा कुठला कोर्स असेल, डान्स कॉम्पिटिशन, डान्सचे शोज, ऍक्टिंग म्हणजे सिरियलचं किंवा फिल्मचं ऑडिशन असेल. सो हे सगळं साईड बाय साईड चालू होतं आणि शिक्षण पण चालू होतं. आणि मग असं करत करत सुख म्हणजे नक्की काय असतं जे प्रेक्षकांच्या समोर आहे, तर हा प्रोजेक्ट झाला आणि त्याच्यामुळे गिरिजाला ओळख मिळाली. आणि म्हणजे मी खूप लकी समजते, कारण कोविडमध्ये ही सिरियल सुरू झाली आणि प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालंय ना, म्हणजे डे 1 पासून जेव्हा प्रोमो आला, जेव्हा टायटल ट्रॅक आलं, टायटल ट्रॅकला पण तेवढंच प्रेम दिलं, प्रोमोलाही तेवढंच प्रेम दिलं. आणि आता मालिका जरी संपली असली तरी ते प्रेम कंटिन्यू आहे. म्हणजे अजूनही मेसेज येतात की आम्ही तुम्हाला मिस करतोय किंवा तुम्ही दोघं परत एकत्र काम करा. तर असे खूप मेसेजेस येतात, त्यामुळे खूप छान वाटतं. मी आत्ताही कुठे जाते ना तर गौरी म्हणून हाक मारतात, तर ते इतकं छान वाटतं की किती एक आपण काम करत गेलो पण आपल्याला कळलंच नाही. कारण मी म्हटलं तसं कोविडमध्ये सुरू झालं आणि तेव्हा प्रमोशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी नव्हत्या होत कोविड असल्यामुळे. त्यामुळे पहिली 1-1.5 वर्ष आम्हाला अंदाजच नव्हता की बाहेर काय रिस्पॉन्स आहे. जसे आम्ही प्रमोशन्सला जायला लागलो ना, तसं आम्हाला कळायला लागलं की अरे, म्हणजे प्रेक्षकांना किती कनेक्ट झालेत प्रेक्षक आणि त्यांना आपण एक कुटुंब असल्यासारखं वाटतं. तेवढे कनेक्ट होतात, त्यांना रडू येतं गौरी रडली की. तर हे म्हणजे खरंच मी काय म्हणू, आपण खूप ग्रेटफुल आहोत एक आर्टिस्ट आहोत म्हणून, कारण आपल्याला एवढं प्रेम मिळतं आणि आपण वेगवेगळे रोल्स आपण प्ले करू शकतो जे आपण आपल्या आयुष्यात नाही करू शकत, पण आपल्याला ते एक्सप्लोअर करता येतं. सो मला खरंच खूप छान वाटतंय.